नमस्कार. आज आपण एका अतिशय सुंदर अशा प्रवासाला निघणार आहोत. ही सत्यनारायणाची कथा आपण एका मस्त क्यूट 3D विश्वाच्या रूपात पाहणार आहोत. ही काही फक्त एक प्राचीन परंपरा नाहीये, तर सत्य आणि भक्तीचा एक शाश्वत मार्ग आहे. हे मनमोहक 3D अंतराळाचं दृश्य आपल्याला याचीच पूर्वकल्पना देतंय. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आणि पाहूया की यामागे नेमका कोणता अर्थ दडला आहे. आता आपण पहिल्या भागाकडे वळूया, ऋषींचा स्वर्गीय प्रश्न आणि नारद मुनींचा पृथ्वीवरील प्रवास. बघा, या छोट्याशा क्यूट 3D स्वर्गीय वातावरणातच या कथेची खरी पायाभरणी होते. नारद मुनी जेव्हा पृथ्वीवर येतात तेव्हा तिथली गरिबी आणि लोकांचं दुःख पाहून ते खूप अस्वस्थ होतात आणि त्यातूनच ते भगवान विष्णूंना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतात. प्रभू, लोकांना त्यांच्या दुःखांतून मुक्तता कशी मिळू शकेल? म्हणजे बघा, एका ऋषींच्या या सखोल काळजीपोटीच आपल्याला हा आशेचा किरण मिळतो. आता यावर भगवान विष्णू जे उत्तर देतात तोच संपूर्ण कथेचा मूळ आधार आहे. पण आधी हे स्पष्ट करूया की भगवान सत्यनारायण नक्की कोण आहेत. तर ते साक्षात भगवान विष्णूंचंच एक रूप आहेत. सत्य, प्रामाणिकपणा आणि नीतिमत्तेचं सर्वोच्च प्रतीक. आणि जो कोणी खऱ्या भक्तीने त्यांची पूजा करतो त्याला ते शांतता आणि समृद्धीचा आशीर्वाद नक्की देतात. चला आता पुढच्या भागाकडे वळूया. साध्या भक्तीचे फळ, ब्राह्मण आणि लाकूड तोड्याची कथा. या क्यूट 3D जगात आपण आता पृथ्वीवरील 2 अगदी भिन्न उदाहरणे पाहणार आहोत, ज्यातून आपल्याला एक विलक्षण बोध मिळतो. इथे ना आपल्याला स्पष्टपणे दिसतं की 2 अगदी वेगळ्या व्यक्तींनी केवळ साध्या भक्तीतून कसं समान यश मिळवलं. एका बाजूला एक गरीब ब्राह्मण आहे ज्याच्या आयुष्यात रोजचा संघर्ष आहे, पण विष्णूंच्या सल्ल्यानुसार त्यांनी पूजा केली आणि त्याचं जीवन सुधारलं. आणि दुसऱ्या बाजूला एक साधा लाकूड तोडा. त्याने फक्त त्या ब्राह्मणाला पूजा करताना पाहिलं आणि अगदी मनापासून तीच पूजा केली. आश्चर्य म्हणजे दोघांनाही सुख आणि समृद्धी प्राप्त झाली. किती भारी आहे ना हे? यातून आपल्याला काय समजतं? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की तुमची श्रद्धा प्रामाणिक असेल तर नक्कीच सकारात्मक बदल घडतो. कोणत्याही व्यक्तीची सुरुवातीची परिस्थिती किंवा सामाजिक स्तर काहीही असो, सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाला त्याचं मोठं आणि गोड फळ मिळतं. आता आपला तिसरा भाग, व्यापाऱ्याचे मोडलेले वचन आणि श्रीमंत साधू वाणीची कथा. आता ही कथा अशा एका पात्राकडे वळते जो खूप श्रीमंत आहे आणि इथूनच खऱ्या अर्थाने पूर्णपणे वेगळ्या प्रकारची आव्हानं उभी राहतात. या 3D बोर्ड गेमसारख्या मार्गावर आपण पाहू शकतो की कसं या श्रीमंत व्यापाऱ्याला जे हवं असतं ते बरोबर मिळतं. पहिल्या पायरीवर तो मुलासाठी प्रार्थना करतो आणि पूजेचं वचन देतो. दुसऱ्या पायरीवर त्याला कलावती नावाची एक अतिशय सुंदर मुलगी होते. पण तिसऱ्या पायरीवर मात्र तो चक्क आपलं वचन विसरून जातो. म्हणजे बघा, मुलीचं लग्न झाल्यावरही त्याला दिलेल्या वचनाचा अजिबात विसर पडतो. आता वळूया चौथ्या भागाकडे, अनादराचे परिणाम, दुर्दैवी घटनांची मालिका. जेव्हा दिलेला शब्द मोडला जातो तेव्हा काय होतं हे आता आपण या छोट्याशा 3D डायोरामामध्ये पाहणार आहोत. इथे कथेतील सर्वात मोठा संघर्ष सुरू होतो. घटनाक्रमानुसार आपण पाहू शकतो की नशिबाचं चक्र किती वेगाने फिरतं. प्रवासात या व्यापाऱ्यावर चोरीचा खोटा आरोप लागतो आणि राजा त्याला थेट तुरुंगात टाकतो. इकडे मागे त्याच्या घरी कुटुंबाची सगळी संपत्ती नष्ट होते. हे सगळं दुष्टचक्र तेव्हाच थांबतं जेव्हा त्याच्या पत्नीला ते विसरलेलं वचन अचानक आठवतं. ती लगेच मनापासून सत्यनारायणाची पूजा करते आणि मग कुठे त्यांची संपत्ती परत मिळते. आता आपल्या मनात सहज विचार येतो की एवढ्या मोठ्या संकटानंतर त्या व्यापाऱ्याने नक्कीच काहीतरी धडा घेतला असेल, हो ना? पण तसं होत नाही. तर प्रश्न हा आहे की अनादाराचं आणखी एक कृत्य त्याचं सर्वस्व पुन्हा हिरावून घेईल का? घरच्या प्रवासाला लागल्यावर निर्माण झालेला हा एक खूपच उत्कंठावर्धक क्षण आहे. दुर्दैवाने हा व्यापारी पुन्हा तीच मोठी चूक करतो. तो ईश्वरी प्रसादाचा अपमान करतो आणि म्हणूनच या 3D दृश्यात दिसतंय तसं त्याचं हे सुंदर जहाज त्याच्या अहंकारामुळे बुडतं. त्याचं सर्वस्व पुन्हा हिरावून घेतलं जातं. पण जेव्हा त्याला शेवटी त्याची चूक उमजते आणि तो अत्यंत आदराने प्रसाद ग्रहण करून प्रार्थना करतो, तेव्हा अगदी चमत्कारिकरित्या सगळं काही पूर्ववत होतं. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या भागाकडे, म्हणजे सत्याचा शाश्वत मार्ग आणि कथेतील प्रमुख शिकवण. या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या कथांमधून आपल्याला नेमका काय बोध घ्यायचा आहे ते आता आपण समजून घेऊया. बघा,
हे चमकणारे हृदय, छोटी खजिन्याची पेटी आणि जोडलेले हात असे गोंडस 3D आयकॉन्स किती छान दिसतायत. हेच आयकॉन्स आपल्याला सत्यनारायणाची 5 प्रमुख तत्व अगदी अचूकपणे सांगतात. नेहमी खरं बोला, दिलेली वचनं पाळा, देवावर दृढ श्रद्धा ठेवा, प्रसाद आणि विधींचा आदर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, कायम नम्र आणि कृतज्ञ रहा. हाच या कथेचा मूळ गाभा आहे. तर आजच्या या विश्लेषणाचा समारोप करताना आपण एका गोष्टीवर नक्कीच विचार केला पाहिजे. जर सत्य, श्रद्धा आणि नम्रता आपल्याला अशी कायमस्वरूपी शांतता देऊ शकतात, तर आजच्या आपल्या या धावपळीच्या आधुनिक जगात रोजचे निर्णय घेताना हे प्राचीन आणि पवित्र धडे आपण कसे वापरू शकतो? याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आज इथेच थांबूया. सत्य आणि भक्तीच्या या सुंदर प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.